सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आज आपण धम्मपदातील एक गाथा 113 घेणार आहोत। त्यात भगवंताने सांगितले आहे, सत्य जाणणाराच श्रेष्ठ होय। आणि ही गाथा भिक्षुनी पटाचारा हिला उद्देशून म्हटलेली आहे। योच वस्स सतं जीवे अपसं उदयवेयम् एकाहं जीवितं सेयो पश्यतु उदयवेयम् उदयवेय ना विचार करिता 100 वर्षे जगी जरी श्रेष्ठ जीवन एक दिवसाचे उदयवेय जानता परी। याचा अर्थ आहे, उत्पत्ती आणि विनाशाचे विचार करणारे एक दिवसाचे जीवनही उत्पत्ती आणि विनाश यावर विचार न करणाऱ्या 100 वर्षाच्या जीवनापेक्षाही श्रेष्ठ आहे। श्रावस्ती येथील जेतवन विहारात विहरत असताना भगवान बुद्धांनी वरील गाथा श्रावस्ती येथील एका श्रेष्ठीची मुलगी पटाचारा हिला उद्देशून म्हटलेली आहे। पटाचारा ही श्रावस्ती येथील एका श्रीमंताची मुलगी होती। ती अतिशय सुंदर होती। तिचे बालपण अतिशय लाडात गेले। तिच्या दिमतीला अनेक नोकर चाकर होते, मात्र राजवाड्याच्या बाहेर पडण्यास तिला सक्त मनाई होती। ती सुंदरी युवती वयात आल्यावर एका नोकराच्या प्रेमात पडली। त्या प्रेमात ती इतकी आंधळी झाली की आई वडिलांच्या त्या ऐश्वर्याला, श्रीमंतीला लाथ मारून सुंदर आणि भव्य राजवाडा सोडून गरीब नोकराबरोबर ती एक दिवस दूर पडून गेली। लग्न करून दोघेही एका खेड्यात झोपडी बांधून राहू लागले। काही दिवसातच ती सुंदरी गरोदर राहिली। बाळंतपणाची वेळ जवळ येत असल्याची जाणीव तिला झाली आणि तिने पतीला श्रावस्ती येथे जाण्याची परवानगी मागितली। परंतु तिच्या पतीने तिला माहेरी श्रावस्तीला जाण्याची परवानगी नाकारली। म्हणून एके दिवशी पती कामावर गेलेला बघून त्याच्या गैरहजेरीतच ती माहेरी श्रावस्तीला जायला निघाली। तिचा पती घरी आल्यानंतर त्याच्या लक्षात आले की ती माहेरी गेली असली पाहिजे। तिचा पती घरी आल्यानंतर त्याच्या लक्षात आले की ती माहेरी गेली असली पाहिजे। त्याने तिचा पाठलाग केला आणि घनदाट जंगलातून जात असतानाच रस्त्यात तिला गाठले। रस्त्याने चालत असतानाच तिचे पोट दुखू लागले। बाळंतपणाच्या वेदना तिला जाणवू लागल्या। जंगलातील एका झाडीतच ती बाळंत झाली आणि छोट्याशा अर्भकाला घेऊन दोघेही माघारी आपल्या खेड्यातील झोपडीत आले। काही दिवसानंतर पटाचारा पुन्हा गरोदर राहिली। जसजसे 9 महिने पूर्ण होत आले, माहेरी बाळंतपण उरकावे असे तिला वाटू लागले। तिने पतीला माहेरी जाण्याची परवानगी मागितली, परंतु दुसऱ्या वेळीही पतीने परवानगी नाकारली। म्हणून पती कामावर गेल्याची संधी साधून मुलाला कडेवर घेऊन ती पुन्हा माहेरच्या रस्त्याने जाऊ लागली। कामावरून घरी परत आल्यावर पतीच्या लक्षात आले की ती माहेराला म्हणजेच श्रावस्तीला निघून गेली असावी। त्याने तिचा पाठलाग केला। भयान जंगलातून पटाचाराच्या माहेरची वाट होती। जंगलातून जात असताना संध्याकाळ झाली होती। आकाशात ढग जमा झाले होते।
त्या ढगामुळे लवकरच काळोख पडला. पाऊस पडण्याची चिन्हे दिसू लागली. पटाचारा घाबरून गेली. कडेवर मुलाला सांभाळता सांभाळता थकून गेली. तेवढ्यातच पतीने तिला रस्त्यात गाठले. तिच्या जीवात जीव आला. पतीची साथ तिला लावली. तेवढ्यातच तिच्या पोटात दुखू लागले. प्रसूतीच्या वेदना जाणवू लागल्या. पावसाला सुरुवात झाली. जसजशा प्रसूतीच्या वेदना वाढू लागल्या, पावसाच्या धाराही तेवढ्याच वेगाने कोसळू लागल्या. घनदाट जंगल, घनघोर पाऊस, घन अंधार, प्रसूतीच्या वेदनांनी पटाचाराचे विव्हळणे इत्यादी गोष्टी एकाच वेळी घडून येत होत्या. शिवाय लहान मूल पण रडत होते. तशाही परिस्थितीत तिच्या पतीने एक आडोसा सोडला. त्यावर गवताचं छप्पर घातलं. पावसापासून थोडंसं संरक्षण मिळालं. पटाचारावर लहान मूल थंडीने गारठून गेली होती. त्यांच्यासाठी सुके लाकूड किंवा गवत शोधण्यासाठी पती बाहेर पडला. परंतु तो परत आलाच नाही. त्याला विषारी नाग चावून त्याचा अंत झालेला होता. बराच वेळ पटाचारा पतीची वाट पाहत होती. दरम्यान तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता. संपूर्ण रात्र तिने एका 1.5 वर्षाच्या व दुसऱ्या नवजात अर्भकाच्या संवेद घालवली. तिघेही थंडीने गारठून गेली होती. थंडीपासून बचाव करण्यासाठी निघालेला तिचा पती रात्रभर परतलाच नव्हता. ती सकाळी त्याला शोधायला निघाली आणि काही अंतरावरच तिने तिच्या पतीचे मृत शरीर पाहिले. तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. ती धाय मोकळून रडू लागली. बऱ्याच वेळानंतर तिने स्वतःला सावरली. पहिल्या मुलाला चालवत व दुसऱ्याला कडेवर घेऊन माहेरी निघाली. तिच्या माहेरी म्हणजे श्रावस्तीला जाताना वाटेत अचिरवती नदी पडते. रात्रभर मुसळधार पाऊस पडल्याने अचिरवती नदीला पूर आला होता. तिने पाहिले की पुराचे पाणी कमरेपर्यंत वाहत होते आणि दोघाही मुलांना एकाच वेळी पुरातून पलीकडे किनाऱ्यावर नेणे अवघड होते. म्हणून 1.5 वर्षीय बालकास त्याच किनाऱ्यावर ठेवून आणि 1 दिवसाच्या अर्भकास बरोबर घेऊन तिने नदी पार केली. पलीकडे तीरावर त्या अर्भकास तिने झाडाखाली ठेवले व 1.5 वर्षीय बालकास घेण्यासाठी ती नदीतून माघारी परतू लागली. परतताना जेव्हा ती नदीच्या पात्राच्या मध्यभागात उभी राहिली व मागच्या तीरावर तिने नजर टाकली, तेव्हा एक बहिरी ससाना लहान अर्भकाच्या भोवती घिरट्या घालताना तिला दिसला. म्हणजे एक ससाना एक मोठा पक्षी आहे. लहान अर्भकाच्या भोवती घिरट्या घालताना तिला दिसला. त्याने ते अर्भक म्हणजे एक मासाचा गोळा समजून उचलले व आकाशात उंच उडू लागला. ती त्या पक्षाला घाबरवण्यासाठी हात उंचावून ओरडू लागली. परंतु काही उपयोग झाला नाही. तो पक्षी त्या अर्भकाला घेऊन दूर उडून गेला. दरम्यान दुसऱ्या तीरावर असलेल्या 1.5 वर्षाच्या मुलाला वाटले की हात उंचावून आपली आई आपल्याला बोलवीत आहे. म्हणून तो आईकडे जाण्यासाठी किनाऱ्यावरून उतरून नदीच्या पात्राकडे चालू लागला आणि नदीच्या जलधारेत वाहून गेला. अशा तऱ्हेने पटाचाराची दोन्ही मुले तिने गमावली. नदीच्या पात्रात असताना तिच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला. क्षणभर तिला वाटले की नदीच्या पात्रात आपण सुद्धा विलीन व्हावे, कारण तिने सर्वस्व गमावले होते. तिचं कुटुंबच उद्ध्वस्त झालेलं होतं. छोटा मुलगा
एका पक्ष्याच्या भक्ष्यस्थानी पडला होता. मोठा मुलगा नदीच्या पुराने वाहून गेला होता आणि रात्रीच एका विषारी सर्पाने तिच्या पतीचा बळी घेतला होता. एका मागून एक दुःखाचे डोंगरच तिच्यावर कोसळत होते. तरीही तिने स्वतःला सावरले. ती नदीच्या पात्रातून बाहेर पडली. तिला आता एक आशेचा किरण होता. ती जिथे तिचे बालपण अत्यंत लाडात गेले होते, ती श्रावस्त नगरी आणि तिथे राहणारे तिचे आई वडील, तिचे 3 भाऊ आणि त्यांचा तो भव्य राजवाडा. ती श्रावस्तीच्या वाटेने चालू लागली. नगरीच्या बाहेर स्मशानात तिने भीड पाहिली. स्मशानाकडे जाणाऱ्यांची अलोट गर्दी उसळली होती. पाणावलेल्या डोळ्यांनी तिने त्या गर्दीतील एकाला विचारले की स्मशानाकडे जाणाऱ्यांची एवढी गर्दी का उसळली आहे. यावर तो मनुष्य उत्तरला की श्रावस्ती येथील श्रेष्ठीचा तो राजवाडा रात्री पडलेल्या वादळी मुसळधार पावसाने कोसळला व त्यात श्रेष्ठी, पती, पत्नी व त्यांची 3 मुले ढिगाऱ्यात दबून मारल्या गेली. त्या 5ही जणांची प्रेत यात्रा या स्मशानात आलेली आहे. ते 5ही नातेवाईक म्हणजे तिचे आई वडील व 3 बंधूच आहेत. हे कळायला तिला उशीर लागला नाही. पती आणि मुलांच्या मरणानंतर ज्या आशेने ती माहेराला आली होती, ते माहेरच तिचं उद्ध्वस्त झालेलं होतं. आशेचा एकही किरण तिला दिसत नव्हता की ज्याच्या आधारे तिला जगावंसं वाटावं. तिला प्रचंड मानसिक धक्का बसला आणि ती वेडी झाली. अंगावरच्या कपड्याचेही तिला भान राहिले नाही. ती विवस्त्र फिरू लागली व वाटेल तशी बरवू लागली. श्रावस्ती येथील जेतवन विहारात भगवान बुद्धांचे प्रवचन चालू होते. पटाचारा त्या दिशेने विवस्त्र धावत होती. धावता धावताच तिच्या कानावर भगवंताचे काही शब्द पडले. ती थबकली. जमलेल्या श्रावकाजवळ ती क्षणभर तिथेच उभी राहिली. काही लोकांनी तिला घालवून देण्याचा प्रयत्न केला. भगवंतांनी त्यांना तसे न करण्याचा सल्ला दिला. तिला आत येऊ देण्यास सांगितले. एका धम्मबंधूने तिच्या अंगावर चादर फेकली. भगवंतांनी तिला सावध आणि शांत होण्यास सांगितले. ती सावध झाली, भानावर आली. स्वतःला नग्न बघून तिलाच लाज वाटली. अंगावर फेकलेली चादर तिने शरीराला लपेटून घेतली. तिने तिच्यावर घडलेल्या हृदयद्रावक प्रसंगाचे वर्णन करून बुद्धांना सांगितले. भगवान, माझा पती सर्पदंशाने मरण पावला. एका मुलाला गिधाड पक्ष्याने खाल्ले. दुसरा मुलगा नदीच्या पुरात वाहून गेला. आई बाप व 3 भाऊ राजवाडा कोसळल्यामुळे ढिगाऱ्यात सापडून मरण पावले. त्यांची एकच चिता जळताना मला पाहावी लागली. माझ्यापेक्षा या जगात कोण दुःखी असेल. एकाहून एक भले मोठे दुःखाचे पहाड एकाच वेळी माझ्यावर कोसळले आहेत. भगवान, आता या जगात मला कोणाचाही आधार नाही. कोण आश्रय देणार मला. आपले दुःखमय जीवन आठवून ती ओक्साबोक्शी रडू लागली. भगवान तिला म्हणाले, मुली, आई बाप, भाऊ बहिणी, पती पुत्र कोणीही शरण देत नाही. खरा आश्रय देत नाही. खरा आश्रय धम्माचरणच देऊ शकते. आपण जो धम्म धारण करतो तोच आपले खरे आश्रयस्थान असते. तू कोणत्या आप्त नातेवाईकासाठी दुःखाश्रू ढाळत आहेस. या अनादि भवसागरात तू अनंत वेळा जन्म घेतला आहेस. सर्व जन्मात तुझे प्रिय आप्तजन मरण पावले आहेत. त्यांच्या निधनानंतर तू जे अश्रू ढाळलेस ते सर्व एकत्र केले
तर या 4 महासागरा एवढे पाणी त्या तुलनेने कमी पडेल. आणखी किती जन्म तू यांच्यासाठी वियोग झाला म्हणून रडत असणार आहेस. प्रमाद सोड, ही चूक करू नकोस. सावध हो, जागृत हो. ह्या दुःखमय भवसागरातून स्वतःसाठी दीप बनवण्याचा मार्ग शोध. यातून बाहेर पडण्याचा मुक्तीचा मार्ग शोध. कायमची दुःख विमुक्त हो. कृतज्ञता विभोर होऊन भगवंतांना तिने वंदन केले. ती भिक्षुणी झाली आणि दृढ निश्चयाने मुक्ती मार्गाची वाटचाल सुरू ठेवली. उरलेले भवसंस्कार नष्ट करायचे होते. एके दिवशी सायंकाळी दृढ निश्चयाने साधनेच्या तयारीस लागली. लोटा भरून बादलीतील पाणी घेतले. त्याने पाय स्वच्छ धुतले. सुक्या जमिनीवर वाहत ते पाणी तसेच जिरून गेले. फार पुढे गेले नाही. एक लोटा पाणी पुन्हा पायावर ओतले. यावेळी देखील पाणी तसेच वाहत गेले, पण पहिल्यापेक्षा थोडे जास्त दूर जाऊन जमिनीत जिरले. तिसऱ्या लोट्यातील पाणीही तसेच वाहिले, पण आणखी थोडे जास्त दूर गेले व जमिनीत जिरले. ह्या छोट्याशा घटनेने तिला अचानक बोध झाला. मोहजन्य अज्ञानाचा पडदा दूर झाला. जशी जलधारा तशी जीवनधारा. तिची ही मनोवस्था जाणून भगवान बुद्ध तिच्या जवळ गेले आणि पुढील गाथा उच्चारली. योच वत्ससतं जीवे अपसम उदैवेयम एकाहम जीवितं सेयो पश्यतो उदैवेयम. उदैवेयांची सत्यता पाहिल्याशिवाय जर कोणी 100 वर्षे जगला तरी त्यापेक्षा उदैवेयाची म्हणजेच अनित्य बोधाची अनुभूती घेऊन 1 दिवसाचे जीवनही अधिक श्रेयस्कर होय. आणि ही अनुभूती, ही उदैवेयाची सत्यता फक्त विपස්සना साधनेच्या द्वारेच पाहता येते, जी साधना कल्याणकारी आहे, दुःखमुक्त करणारी आहे, मानव जीवन सफल करणारी आहे. भगवान बुद्धांच्या ह्या वाणीतून धम्म अमृताचा वर्षाव झाला. ती अमृतमय वाणी ऐकता ऐकताच ती एकाग्र झाली, अंतर्मुखी बनली. शरीराच्या अंग प्रत्यंगातून अनुरेणूचा उदैवेय होत असल्याचा प्रत्येकारी अनुभव आला. अनेक जन्माच्या पूर्वकर्म संचित पुण्याईचे फळ तिला मिळाले. अनित्य बोध झाला. सार परिवर्तनीय आहे, सारखं बदलत आहे हे तिला समजले. मोहजन्य अज्ञानाचा पडदा दूर झाला. जशी जलधारा तशीच जीवनधारा. ह्या जगात कोणाची जीवनधार अल्पावकाशात सुकते, तर काही जणांची मध्यम वयात सुकून जाते, तर काही वयोवृद्ध होऊन मरतात. पण मृत्यू सर्वांनाच आहे. कोणी कायम जिवंत राहत नाही. तिथे बसल्या बसल्याच तिला निर्वाण अवस्थेची अनुभूती आली. पटाचारा श्रोतापन्न झाली. अशा रीतीने तिला जो बोध झाला उदैवेयाचा, अत्यंत महत्वाचा आहे. हा अनित्य बोध तिला निर्वाण पदापर्यंत पोहोचवू शकला. तर उदैवेय काय आहे? पंचस्कंद हे दुःख आहे. पंचस्कंदाची उत्पत्ती आणि विनाश याचे चक्र सतत चालत असते. पंचस्कंद आहेत रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. यातील रूप म्हणजे शरीर व वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान क्रमांक 2 ते क्रमांक 5 असे 4 भाग चित्ताचे भाग आहेत. शरीर आणि चित्तात सतत उदैवेय होत असतो. हे अनित्य आहे, नश्वर आहे, भंगूर आहे, क्षण क्षण परिवर्तनशील आहे. हे सत्य जो विपश्यनेने जाणतो तोच खरा प्रज्ञावान होय. हे सत्य जाणत असताना शरीर आणि चित्ताच्या प्रती अनासक्त राहून अनित्य बोध कायम ठेवणारालाच
स्थितप्रज्ञ किंवा सम्यक ज्ञानी किंवा संप्रज्ञानी म्हटले आहे. संप्रज्ञानाची सफलता ह्याच गोष्टीत असते की इंद्रिय क्षेत्रातील जीवन जगताना त्यांचा परिवर्तनशील उदयवेयाच्या स्वभावाला स्वानुभवावरून जाणत राहणे आणि त्या प्रज्ञामय ज्ञानाचे सातत्य टिकवून ठेवणे. तर अशा रीतीने भगवंतांनी पटाचाराला उपदेश केला आणि पटाचाराला निब्बाण प्राप्त झालाय. भगवंतांचे अंतिम वचन काय आहे? भगवंत जेव्हा महापरिनिर्वाणास प्राप्त झाले त्यावेळी भगवंतांनी शेवटचा संदेश जो दिला भिक्खूंना किंवा सर्व उपासक उपासिकांना की वैधम्मा संखारा अपमादेन संपादेथ. याचा अर्थ आहे काय की हे संस्कार, सारे संस्कार यांनी जे काही जगात निर्माण होतात ते सर्व व्यय धर्म आहेत. म्हणजे व्यय होतात म्हणजे नष्ट होतात, उदय होतात, नष्ट होतात, उदय होतात, नष्ट होतात. आणि त्यासाठीच अप्रमादी होऊन ह्या सत्याला भावनामयी प्रज्ञेने संपादन करीत राहा. आणि हाच शेवटचा उपदेश आहे. मनुष्याच्या शरीरातही किंवा साऱ्या जगातही उदयवेयाची प्रक्रिया सतत चालू असते. मनुष्याच्या शरीरातही उदयवेय चालू आहे. तुमच्या शरीरातील पेशी जिवंत होतात, मरतात. आणि माणसाची एक पापणी लवेपर्यंत 7,000 कोटी वेळा या शरीरातील एक पेशी जिवंत होते आणि मरते. इतका वेग त्याचा आहे एका पेशीचा. तसेच सध्याच्या काळामध्ये वैज्ञानिकांनी शोधलंय बबल चेंबरमध्ये तुमची पेशी ठेवून शोधलंय की ती पेशी 1:22 टाइम्स म्हणजे एकावर 22 शून्य असतील इतक्या वेळा एका सेकंदात ह्या शरीरातील पेशी जिवंत होते आणि मरते. इतका वेग आहे. म्हणजे जिवंत होणे, नष्ट होणे, पुन्हा जिवंत होणे, नष्ट होणे, ही प्रक्रिया सतत शरीरात चालू असते. आणि जसं शरीरातच आहे तसं हे संपूर्ण जगात आहे, विश्वात आहे. हे सत्य कधीही डावलता येत नाही. म्हणूनच भगवंतांनी म्हटलेलं आहे की वैधम्मा संखारा अपमादेन संपादेथ. तर हे उत्पन्न होणे, नष्ट होणे ही प्रक्रिया बघून तुम्ही प्रमादात राहून त्याचा अभ्यास करा. संपादित असंच त्यांना म्हणायचं आहे. आपण या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला ही प्रेरणा द्या, जेणेकरून आम्ही अजून काही व्हिडिओ आपल्यासाठी अवश्य सादर करू. तर हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि काही कमेंट्स असल्या तर अवश्य द्या. धन्यवाद. जय गुरु.